गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 10वा, समास दुसरा, देह आशंका. जगतामध्ये ज्ञानी व अज्ञानी असे दोन गट आढळतात. ज्ञानी म्हणजे आत्मज्ञान ज्यांना झालेले असतात ते. ज्ञान झाल्यामुळे माणूस ज्ञानस्वरूप होतो, म्हणून त्याला ज्ञान संपादन करण्याची गरज नसते. अज्ञानी मात्र आत्मज्ञान झालेला नसतो, म्हणून माणूस अज्ञानाच्या प्रेरणेमुळे त्याला ज्ञान संपादन केल्यावाचून स्वस्थ बसवत नाही. त्यासाठी तो ते ज्ञान मिळवण्यासाठी आयुष्यभर धडपड करत असतो. अज्ञानी माणसाला 3 प्रकारची ज्ञान साधने असतात, त्याद्वारे तो ज्ञान संपादन करतो. एक, इंद्रिये प्रत्यक्ष ज्ञान करून देतात. दुसरं अनुमान आणि तिसरं सत्पुरुषांचा सहवास. दृश्याचे ज्ञान करून देण्यास इंद्रिय प्रत्यक्ष उपयोगी पडतात. म्हणजे कुठल्याही वस्तूचे ज्ञान इंद्रिये आपापल्या परीने करून देतात. उदाहरणार्थ, समोर आंबा आहे तर डोळ्यांनी आंब्याचा रंग व रूपाचे ज्ञान होते. जिभेने त्याची चव म्हणजे रसाचे ज्ञान होते. नाकाने त्याचा सुगंध म्हणजे वासाचे ज्ञान होते. त्वचेने त्याच्या स्पर्शाचे ज्ञान होते आणि कानाने त्याच्या शब्दांचे ज्ञान होते. हा प्रत्यक्ष अनुभव तुमचा आमचा सगळ्यांचाच असतो. अशा या इंद्रियांनी पुरवलेल्या माहितीच्या आधाराने अनुमान ज्ञान मिळविल्या जाते. हे इंद्रियांच्या अनुभवावर होणारे अनुमान मानवी जीवनात मोठीच कामगिरी पार पाडते. ज्या वस्तू इंद्रियगोचर नाहीत त्यांचे ज्ञान होण्यास अनुमानाशिवाय अन्य मार्ग नाही. उदाहरणार्थ, मूळ प्रकृती, अहंकार, महत्त्व, सूक्ष्म शरीर, कारण शरीर इत्यादींचे ज्ञान इंद्रियांनी होत नाही. त्या वस्तू इंद्रियाहून सूक्ष्म आणि अंतरंग आहेत. याचे ज्ञान होण्यासाठी साधनेने, अभ्यासाने अंतरंगात उतरायलाच हवे, तर त्याचाही प्रत्यक्ष अनुभव येणे शक्य आहे. योग अभ्यासाने वृत्तीचा निरोध साधला व अंतःकरण सूक्ष्म झाले तर महत्त्व, अहंकार, सूक्ष्म शरीर याचा प्रत्यक्ष अनुभव माणसाला येऊ शकतो. एकाग्रतेने सूक्ष्म शक्तीचा अनुभव येऊ शकतो. माणूस सगुणाची पूजा करतो, म्हणजे ईश्वराच्या प्रेमामध्ये तो रंगून जातो की त्याला सगुण दर्शन होऊ शकते. पण भक्तीने ईश्वराचे सगुण दर्शन झाले किंवा योग मार्गाने सूक्ष्म दृष्टी होऊन विश्वाचे अंतरंग जरी परिचित झाले तरी त्यामुळे स्वरूपाचे ज्ञान शिल्लकच राहते. कारण त्या कोणत्याच गोष्टींनी स्वरूपाचं ज्ञान होत नाही. कारण स्वरूपाचं ज्ञान सूक्ष्मदर्शक यंत्राने सुद्धा पाहता येत नाही
इतकं ते सूक्ष्म आहे. मग आत्मस्वरूप पाहण्यास आत्मदृष्टीच लागते आणि आत्मबुद्धीने ती साधता येते. सत्पुरुषांच्या संगती वाचून आत्मबुद्धी प्राप्त होत नाही. म्हणून सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे, कारण सद्गुरू शरणागतीचा मार्ग दाखवतात. गतीमुळे मीपणा सुटला की दृश्याचा जो संबंध आहे तो संबंध राहत नाही. असा हा स्वयंप्रकाश सर्वांचा साक्षी अशा आत्म्याचा मग साक्षात्कार होतो. म्हणूनच या समासात जो श्रोता सांगितला आहे तो अज्ञानी आहे, पण त्याला आत्मज्ञान मिळवण्याची तळमळ आहे आणि अज्ञानामुळे त्याच्या मनात अनेक प्रकारच्या शंका निर्माण झाल्या आहेत. त्याला अनेक प्रश्न पडले आहेत. म्हणून देह आशंका या समासात सर्व प्रश्नच त्या श्रोत्यांनी विचारले आहेत आणि या समासात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पुढील 2 समासामध्ये समर्थ आपल्याला देणार आहेत. आता आधी सुरुवातीला देह आशंका या समासात श्रोत्याचे प्रश्न काय आहेत हे जाणून समर्थांनी त्याचे उत्तर कशा पद्धतीने दिले हे आपण पाहणार आहोत. श्रीराम समर्थ. श्रीराम. स्वामीने विचार दाखविला, येथे विष्णूचा भाव दिसून आला. ब्रह्मा विष्णू महेशाला उरी नाही श्रीराम. उत्पत्ती स्थिती संहार ब्रह्मा विष्णू महेश्वर, याचा पाहता विचार प्रत्ययो नाही श्रीराम. ब्रह्मा उत्पत्ती करता चौमुखांचा, येथे प्रत्ययो नाही त्याचा. पालन करता विष्णू चौभुजांचा, तोही ऐकून जाणो श्रीराम. महेश संहार करीतो, हाई प्रत्यय कैसा येतो. लिंग महिमा पुराणी तो, विपरीत बोलिला श्रीराम. मागच्या समासाच्या 23व्या ओवीत समर्थांनी सांगितले होते की किडा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांच्या अंतःकरणाचे स्वरूप सारखेच म्हणजे एकच असते. असे म्हटल्याने आता ब्रह्मा विष्णू महेश यांना स्थानच नाही का, असा प्रश्न श्रोत्याच्या मनात निर्माण झाला. कारण ब्रह्मा विष्णू महेश अनुक्रमे उत्पत्ती स्थिती संहार करतात, याचा अनुभव प्रत्यक्ष का येत नाही. ब्रह्मदेव 4 तोंडाचा आहे, पण तो तसा का दिसत नाही. विष्णूला 4 हात आहेत, त्यावर ऐकूनच विश्वास का ठेवायचा. महेश संहार करतो हे कोठेही दिसत नाही. पुराणांमध्ये तर शिवलिंग महात्म्य सांगताना तोच उत्पत्ती सर्व करतो असे म्हटले आहे. असे सगळे प्रश्न त्याला पडल्यावर आणखीही काही प्रश्न पडले, म्हणून 5 ते 10 मध्ये पुन्हा तो श्रोता प्रश्न विचारत आहे. मूळ मायेच कोणी केले, हे तो पाहिजे कळले. तिही देवांचे रूप झाले, एलीकडे श्रीराम. मूळ माया लोकजननी, तये पासून गुणक्षोभिनी. गुणक्षोभिनी पासूनी त्रिगुणी, जन्मदेवा श्रीराम. ऐसे बोलती शास्त्रकारक, आणि प्रवृत्तीचेही लोक. प्रत्यय पुसता कित्येक, आकांत करीती श्रीराम. म्हणून त्यास पुसावेना, त्यांचे न प्रत्ययो आणवेना. प्रत्यय विण प्रयत्न नाना, ठकाठकी श्रीराम. प्रचिती विण वैद्य म्हणवी, उगीच करी उठा ठेवी. तया मूर्खाला गोवी, प्राणी मात्र श्रीराम. तैसाच हाई विचार, प्रत्यय करावा निर्धार. प्रत्यय नसता अंधकार, गुरु शिष्यासी श्रीराम. बरे लोकास काय म्हणावे, लोक म्हणती तेची बरवे. परंतु स्वामीने सांगावे, विशद करुनी श्रीराम. की आता श्रोता विचारतो आहे की मूळ माया कोणी निर्माण केली हे मला समजले पाहिजे, कारण तिन्ही देव तिच्या नंतरचे आहेत. म्हणजे मूळ मायेत बीज रूपाने सर्व लोक असतात. तीच गुणक्षोभिनी होऊन तिच्यापासून त्रिगुणात्मक ब्रह्मादी जन्माला आले.
शास्त्र व सांप्रदायिक लोकांना याबद्दल जर काही स्पष्टीकरण विचारावे तर ते आकांडतांडव करतात, म्हणून त्यांना काही विचारता येत नाही. आणि जोपर्यंत या सगळ्या गोष्टींचे स्पष्टीकरण होत नाही तोपर्यंत समाधान प्राप्त होत नाही. म्हणजे नीट समजल्याशिवाय साधना कशी करावी, त्यासाठी प्रयत्न कसे करावे व स्वतःची समजत नाही. त्यात मग स्वतःची आणि दुसऱ्याची फसवणूक होते. ज्ञान व अनुभव नसताना कोणी व्यक्ती एखादी जर मी वैद्य म्हणून मिरवू लागली, व्यवसाय करू लागले, तर त्या मूर्खाची भंभेरीच उडेल, कारण त्यांच्यावर कोणी विश्वासही ठेवणार नाही आणि त्यांची सुद्धा आयुष्यात फजिती होईल. तसेच गुरु शिष्यांच्या बाबतीतही असावे, कारण ज्ञान व अनुभवानेच श्री गुरु शिष्याचा निश्चय करून द्यावा. अनुभव नसेल तर सगळीकडे अज्ञानाचे साम्राज्य पसरलेले दिसते. अशा परिस्थितीत सामान्य लोकांना तरी काय दोष द्यावा, कारण त्यांच्या परीने ते ठीकच असतात. पण श्री गुरूंनी हे सर्व मला स्पष्ट करून सांगावे. म्हणो देवी माया केली, तरी देवांची रूपे मायेत आली. जरी म्हणो मायेने माया केली, तरी दुसरी नाही श्रीराम. जरी म्हणो भूती केली, तरी ते भूताचीच वळली. म्हणावे जरी परब्रह्मी केली, ते ब्रह्मी कर्तृत्व नाही श्रीराम. आणि माया खरी असावी, तरी ब्रह्मी कर्तृत्वाची गोवी. माया मिथ्या ऐसे जाणावी, तरी कर्तृत्व कैसे श्रीराम. आता हे अवघेची उगवे, आणि मनाचा प्रत्यय भावे. ऐसे केले पाहिजे देवे, कृपाळूपणे श्रीराम. की असं म्हणतात की मूळ माया देवांनी निर्माण केली असं म्हटलं तर त्रिगुणात्मक देव बीज रूपानेच मूळ मायेत असतात. मग मायेनेच माया केली असं म्हटलं तर माया एकच आहे. पंचभूतांनी ती माया उत्पन्न केली असे म्हणावे तर ती पंचमहाभूते सुद्धा बीजरूपाने तिच्यातच असतात. परब्रह्माने माया उत्पन्न केली असे म्हटले तर ब्रह्म अकर्ते आहे, त्यामुळे ब्रह्म सुद्धा माया निर्माण करू शकत नाही. शिवाय माया जर सत्य असती तर ब्रह्माकडे तिच्या उत्पत्तीचे कर्तृत्व देणे एक वेळ शक्य झाले असते, पण ती मिथ्या आहे. शास्त्रांनी सांगितले आहे की ती मिथ्या असल्याने तेही शक्य नाही. असा हा सगळा गुंतागुंत काही त्या श्रोत्याची सुटत नाही आहे. म्हणून श्रोता म्हणतो आहे की मला पूर्ण पटेल असे आपण कृपाळू होऊन उत्तर द्यावे. वेद मातृका वीण नाही, मातृका देहा वीण नाही. देह निर्माण होत नाही, देहा वेगळा श्रीराम. तया देहामध्ये नरदेहो, त्या नरदेहात ब्राह्मण देहो. तया ब्राह्मण देहास पाहो, अधिकार वेदी श्रीराम. असो वेद कोठून आले, देह कासयाने केले. देव कैसे प्रगटले, कोण्या प्रकारे श्रीराम. वर्णमालेशिवाय शब्द तयार होत नाही आणि वर्ण उच्चारणारा हा देहधारी असल्याशिवाय वर्णांना अस्तित्व नाही व एका देहाशिवाय दुसरा देह जन्माला येत नाही. मग त्या देहात पुरुष सर्वश्रेष्ठ आहे. पुरुषांमध्ये ब्राह्मण विशेष असून त्याला वेदांनी वेदविद्येचा अधिकार दिला आहे. मग हे वेद कुठून आले? हा देह कोणत्या सामग्रीने तयार झाला? देव कसे प्रगट झाले? त्यांची निर्मिती कशी, म्हणजे देव, वेद आणि देह यांची निर्मिती कशी झाली हे तुम्ही मला सांगा. अशा त्या श्रोत्याच्या शंका वाढतच चालल्या होत्या. म्हणजे त्याचे समाधान करणे आवश्यक आहे. तेव्हा समर्थ आता म्हणतात की लक्ष देऊन ऐकावे. प्रत्यय पाता साकडी, अवघी होते विघडा विघडी. अनुमानिता घडीने घडी, काळ जातो श्रीराम. लोकघाटी शास्त्र निर्णय, येते बहुधा निश्चय. म्हणून एक प्रत्यय येणार नाही श्रीराम. आता शास्त्राची भीड धरावी, तरी सुटे नाही गथा गोवी. गथा गोवी हे उगवावी, तरी शास्त्रवेद दिसे श्रीराम.
इथं अनेक शंका आल्यानंतर ते सांगतात आहे की अशा तर्कशुद्ध व अनुभवण्यासारखे उत्तर जर हवे असेल तर मोठ्या अडचणी निर्माण होऊन पारंपरिक समजुती विस्कटतात व शंकाच वाढत राहतात आणि त्या शंकांमध्येच आयुष्य हळूहळू संपत जाते. कारण पारंपरिक समजुती व वेदांतशास्त्र यात फार मोठी विसंगती दिसते, म्हणून त्यांच्यात एक वाक्यता दिसत नाही. शास्त्रनिष्ठा सोडली तर वरील प्रश्नांची उत्तरे मिळतच नाही आणि उत्तरे मिळवण्यासाठी शास्त्र प्रमाण मानावे तर शास्त्रामध्ये अनेक मतमतांतरे आपल्याला दिसतात. आपण बऱ्याच वेळा बघितले वेगवेगळे सगळे वाद, अजातवाद वगैरे याचा आपण अभ्यास केलेला आहे. अशी मतांतरे दिसतात. म्हणून ते सांगतात आहे, शास्त्र रक्षून प्रत्यय आणिला, पूर्व पक्ष त्यागुण सिद्धांत पाहिला, शहाणा मूर्ख समजाविला एका वचने श्रीराम. शास्त्रीच पूर्व पक्ष बोलिला, पूर्व पक्ष म्हणावे लटक्याला, विचार पाता आम्हाला शब्द नाही श्रीराम. तथापि बोलो काही एक, शास्त्र रक्षून कौतुक, श्रोती सादर विवेक केला पाहिजे श्रीराम. म्हणून शास्त्र निष्ठा सांभाळून पटण्यासारखी उत्तरे देण्यासाठी पूर्व पक्षाचा त्याग करून शहाण्याने व अडाणी या दोन्हींचेही समाधान होईल असं एक वाक्य सांगतो. कारण शास्त्रातच पूर्व पक्षाची मांडणी केलेली असून तो चुकीचा व खंडन करावयाचा असतो. त्यामुळे पूर्व पक्ष व सिद्धांत पक्ष एकत्र आल्याने गोंधळलेला आम्ही वक्ता जबाबदार नाही. कारण कितीही स्पष्टीकरण तरीही त्याचे काही स्पष्टीकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कारण शास्त्राधाराने वरील शंकांच्या समाधानाची मौज अनुभवूयात आणि श्रोत्यांना श्रद्धापूर्वक त्या अनुरोधाने विचार करावा आणि आम्ही जे सांगतो आहे ते नीट ऐकावे. म्हणून आता या समासात जे प्रश्न श्रोत्यांनी विचारले आहे त्याचे उत्तर समर्थ आता आपल्याला देह आशंका शोधन या तिसऱ्या समासात देणार आहेत. दशक 10वा समास तिसरा, देह आशंका शोधन. मागच्या समासात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे या समासात समर्थांनी काही दिलेली असून काही उत्तरे चौथ्या म्हणजे बीज लक्षण समासात दिलेली आहेत. या सर्वच प्रश्नांची उत्तरे यथाअवकाश ठिकठिकाणी आलेलीच आहेत. म्हणून समर्थ पहिल्याच ओळीत सांगतात, उपाधी विण जे आकाश, तेचे ब्रह्म निराभास, ते निराभासी मूळ मायेच जन्म झाला श्रीराम. इथं समर्थांनी उपाधी विण जे आकाश म्हटले आहे. कारण आकाश हे केव्हा निर्माण झाले हो, की आकाशाला उपाधी असल्यामुळे अखंड आकाशाला आपण घटाकाश मठाकाश असे नाव देतो. शब्द हाही आकाशाची शब्द हे गुण आहे, ती त्याची उपाधी आहे. ही उपाधी काढून टाकल्यानंतर जे उरते ते न भासणारे ब्रह्म आहे असं इथे समर्थ सांगत आहेत. आपण इथे मूळ माया कशी निर्माण झाली हे आधीच्या समासामध्ये जो प्रश्न विचारला होता तर ती मूळ माया कशी निर्माण झाली म्हणजे मूळ मायेची उत्पत्ती, या ब्रह्माची उत्पत्ती, हे सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, देवची निर्मिती कशी झाली, याला आता समर्थ उत्तर द्यायला सुरुवात करत आहे. म्हणून आता सुरुवातीला उत्पत्तीचा विचार सांगत आहेत. म्हणजे आधी काहीच नव्हते, सगळीकडे अगदी शांत शांत होते. अशा या निराभास ब्रह्मावर मूळ माया जन्माला आली आणि ही मूळ माया वायू स्वरूप आहे. वायू स्वरूप असल्यामुळे ती डोळ्यांना दिसत नाही, म्हणून ती समजायला खूप अवघड जाते. ते मूळ मायेचे लक्षण, वायो स्वरूपची जाण, पंचभूते आणि त्रिगुण, वायो अंगी श्रीराम. की वायू हेच मूळ मायेचं स्वरूप असून वायुरूप शक्तीमध्ये
पंचमहाभूते व त्रिगुण सुप्त रूपाने राहतात. पंचमहाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि त्रिगुण सत्व, रज, तम अशी ही अष्टधा प्रकृती या वायुरूप शक्तीमध्ये सुप्त रूपाने असते. आकाशापासून वायो झाला, तो वायो देव बोलिला. वायोपासून अग्नी झाला, तो अग्नी देव श्रीराम. अग्नीपासून झाले आप, ते नारायणाचे स्वरूप. आपापासून पृथ्वीचे रूप, ते बीजाकारे श्रीराम. की आकाशापासून उत्पन्न झालेला हा वायुदेव आहे. वायूपासून झालेला अग्नी म्हणजे अग्निदेव आहे. अग्नीपासून निर्माण झालेला आप म्हणजे जल, त्याला आपण आपो नारायण झालायला म्हणतो. आपापासून पृथ्वी निर्माण होऊन तिच्यात वनस्पतींची असंख्य बीजे निर्माण झाले. अशा या पंचमहाभूतांना देवत्व प्राप्त असल्यामुळे या सर्व पंचमहाभूतांची शास्त्रात पूजा पण सांगितलेली आहे. कारण वायुदेव म्हणजे प्रत्यक्ष हनुमंत हा वायुपुत्र आहे. आपण जेव्हा पूर्वीच्या काळी बघा चुलीवर स्वयंपाक व्हायचा आणि स्वयंपाक झाल्याबरोबर पहिला जो घास दिला जायचा, भाताची शीतं वगैरे टाकली जायची, ती अग्नीला दिली जायची. म्हणजे ती एक प्रकारे अग्नीची पूजाच आहे. आपण गंगेची पूजा करतो म्हणजे जलाची पूजा करतो. म्हणजे ही पाण्याची पूजा जलाची म्हणजे ही पूजा सुद्धा शास्त्रात सांगितलेली आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची जेव्हा आपण आपल्या घरामध्ये सुद्धा कुळधर्म कुळाचार करत असतो तेव्हा गुरुजी आपल्याला पहिल्यांदी दिव्याची पूजा करायला लावतात, त्यानंतर कलशाची सांगतात, मग पृथ्वी तत्वाची सांगतात. म्हणजेच या सगळ्या पंचमहाभूतांना देवत्व प्राप्त झालेले आहे, त्याला आपण देवच समजतो. अशा या पंचमहाभूतांपासून तैत्तिरीय उपनिषदामध्ये जो उत्पत्तीचा क्रम सांगितला आहे तो असा की आधी आकाश होते, आकाशानंतर वायू निर्माण झाला, वायूनंतर अग्नी, अग्नीनंतर आप, आपनंतर पृथ्वी, पृथ्वीनंतर औषधी आणि औषधानंतर वनस्पती असा सांगितलेला आहे. ते पृथ्वीचे पोटी पाषाण, बहुदेवांचे लक्षण, नाना प्रचित प्रमाण, पाषाण देवी श्रीराम. मग अशी ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वीच्या पोटामध्ये म्हणजे पृथ्वीवर अनेक प्रकारचे दगडगोटे आपल्याला दिसतात आणि या दगडगोट्यांपासून अनेक देव तयार झालेले असतात. त्या पाषाणांच्या देवांना अनेक प्रकारे त्याचा अनुभव सुद्धा आलेला असतो. म्हणून नाना वृक्ष मृतिका, प्रचित रोकडी विश्वलोका, समस्त देवांचा थारा एका, वायो मध्ये श्रीराम. की अशा या दगडांपासून अनेक देवदेवता निर्माण होतात आणि त्याचा अनुभवही येत असला तर आपण पाहतो की या अनेक प्रकारच्या असतात. वृक्षावरील देव असतात, लाकडाच्या प्रतिमा असतात, मातीच्या मूर्ती असतात आणि याचा प्रत्यक्ष अनुभवही बऱ्याच लोकांना येतो. पण हे खरे देव नसून खरे देवत्व वायुरूप शक्तीमध्ये असते आणि ती शक्ती रूप देव प्रतिमादिकात राहिल्याने त्या प्रतिमा म्हणजे त्या मूर्तींना सुद्धा देवत्व प्राप्त झालेले असते. देव यक्षिणी कात्यायनी, चामुंडा जाकिनी मानविनी, नाना शक्ती नाना स्थानी, देश परत्वे श्रीराम. की प्रत्येका या अनेक देवता, देव, यक्षिणी, कात्यायनी, चामुंडा, जखीन, मानविनी इत्यादी रूपांनी ही शक्तीच वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या स्थळी दिसतात. आपण सुद्धा बघा आपल्याकडे जेव्हा लग्न कार्य असते तेव्हा मानविनीची सवाष्ण जेवायला बोलवत असतो. म्हणजे एक प्रकारे त्याची सुद्धा आपण पूजाच करतो. पुरुष नामे कित्येक, देव सती अनेक, भूत देवते नुपुषुक, नामे बोलजेती श्रीराम. की कित्येक देव पुल्लिंगी नावाचे आहे म्हणजे खंडोबा वगैरे, अनेक भूते दैवते नुपुसक लिंगी नावाचे आहेत. देव अशी
ही देव देवता दैवते भूते या पृथ्वीवर अगणित आहे. पण हे सर्व देव वायुरूप आहे हे मात्र साधकाने लक्षात ठेवावे. वायू स्वरूप सदा असणे, प्रसंगे नाना देह धरणे, गुप्त प्रगट होणे जाणे, समजता श्री श्रीराम. की हे सगळे देव वायू स्वरूप असल्यामुळे ते अनेक प्रकारांनी कधी प्रगट होतात तर कधी गुप्त होत असतात. म्हणजे त्यांच्या इच्छेप्रमाणे ते देह धारण करत असतात. अशा केव्हा प्रगट होणारे आणि गुप्त होणारे असे देवदेवता आणि टी व्हीवर आपण अनेक सिरियल्समध्ये बघतो की अचानक देव तिथं येऊन समोर उभे ठाकतात. तर मग हे कसं शक्य आहे? कारण त्याचमुळे शक्य आहे की हे सगळे देव वायू स्वरूप आहेत. वायू स्वरूपे विचरती, वायोमध्ये जगज्योती, जाणती कळा वासना वृत्ती, नाना भेदे श्रीराम. की असे हे सगळे देवदेवता वायू स्वरूप असतात आणि त्या वायूमध्ये जाणीवरूप जगज्योती व्यापून राहते. त्या जाणीवेत अनेक प्रकारच्या वासना व वृत्ती असतात. आकाशापासून वायो झाला, तो दो प्रकारे विभागला, सावधपणे विचार केला पाहिजे श्रोती श्रीराम. एक वारा सकळ जाणती, एक वायो मधील जगज्योती, जगज्योतीच्या अनंत मूर्ती, देवदेवतांच्या श्रीराम. वायो बहुत विकारला, परंतु दो प्रकारे विभागला, आता विचार ऐकला पाहिजे तेजाचा श्रीराम. की आकाशापासून उत्पन्न झालेला वायू म्हणजेच प्राण, वायूचे प्राण पानादी असे अनेक विचार असले तरी त्या वायूचे मुख्य दोन विकार आहेत. की एक सर्वांना माहीत असलेला वारा की जो सतत वाहत असतो, आणि दुसरा एक की जो एका वायूतील जाणीव कळा, जाणीव म्हणजे कळणे. या जाणीव कळेच्या सगळ्या देवदेवतांच्या असंख्य मूर्ती असतात. म्हणून ईश्वरामध्ये जाणण्याचं आपण म्हणतो की ईश्वर सगळं जाणतो, कारण तो वायुरूप असल्यामुळे जाणीव कळा ही त्याच्यामध्ये आहेच. म्हणून या जाणीव कळेच्या सगळ्या असंख्य मूर्ती आपल्याला पाहावयास मिळतात. आता वायूनंतर आपण तेजाचा विचार पाहूया. वायोपासून तेज झाले, उष्ण शीतळ प्रकाशले, विविध रूप ऐकले पाहिजे तेजाचे श्रीराम. उष्णापासून झाला भानू, प्रकाश रूप दैदिप्यमानू, सर्व भक्षक हुताशून आणि विद्युत लता श्रीराम. की वायूपासून झालेल्या अग्नी म्हणजे तेज, याचे सुद्धा दोन भाग आहेत. एक उष्ण आहे आणि थंड आहे. अशा दोन रूपांनी अग्नी प्रगट होतो. उष्ण तेजापासून अत्यंत दाहक व प्रकाशमय सूर्य तयार झाला आहे, आणि शिवाय अग्नी व वीज पण उत्पन्न झालेले आहे. आणि शीतळापासून म्हणजे तेजापासून पाणी, अमृत, चंद्र, तारका, बर्फ तयार झालेले आहे. म्हणजे हा तेजाचा विचारही मध्ये सुद्धा उष्ण आणि थंड असे दोन मुख्य भाग आहेत. मग पाण्याचेही तसेच आहे. तेज बहुत विकारले, परंतु द्विविधाच बोलिले, आपही द्विविधाच निरूपले, आपाणी अमृत श्रीराम. की अशा या आपाचे सुद्धा पाणी आणि अमृत असे दोनच प्रकार सांगितले आहे. ऐके पृथ्वीचा विचार, पाषाण मृतिका निरंतर, आणि दुसरा प्रकार सुवर्ण परिसना रत्ने श्रीराम. बहुरत्ना वसुंधरा, कोण खोटा कोण खरा, अवघे कळे विचारा, रूढ होता श्रीराम. की या पृथ्वीलाच वसुंधरा सुद्धा म्हणतात. मग पृथ्वीमध्ये सुद्धा मुख्य दोन विकार आहेत. एक दगड मातीचे ढीग दिसतात, तर दुसरीकडे सोने परीस रत्ने हे दिसतात. मग पृथ्वीला बहुरत्नाही म्हणतात. पण त्या रत्नातील खरे व खोटे हे विचारांवर आरूढ झाल्यावरच कळते. शेवटच्या ओळीत समर्थ सांगतात आहे,
मनुष्य कोठून झाली हे मुख्य आशंका राहिली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रोते श्रीराम. की आता या समासामध्ये उत्पत्तीचा क्रम म्हणजे मूळ माया कशी निर्माण झाली, देवांची निर्मिती कशी झाली, पंचमहाभूतांचे कसे विकार पावले हे सांगितले. पण आता मुख्य म्हणजे हा आता मनुष्य प्राणी कुठून आला हा जो प्रश्न राहून गेला आहे, याचे उत्तर समर्थ आपल्याला पुढच्या समासात देणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.